नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल शाब्दिक युद्ध चिघळलं. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात शाब्दिक खडाजंगी सुरू झाली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून निवडणुकीपूर्वीचं वातावरण चुरशीचं झालंय. नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना बँकेतील कथित गैरव्यवहारांवर गंभीर आरोप करताना म्हटलं होतं की गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक राष्ट्रवादीने 13 वर्षात पोखरून काढले. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. याच आरोपांचा समाचार घेत प्रफुल्ल पटेल यांनी पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांनी म्हटलं, नाना पटोले यांच्यासारखे नेते आता रिकामे झालेत. आधी राज्य, मग विदर्भ आणि आता जिल्ह्याचे नेते राहिलेले नाहीत. हे चिल्लर नेते राजकारण करून अशा प्रकारचे वक्तव्य करतात. या वक्तव्याचा जोरदार प्रतिकार करत नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर पलटवार केला. त्यांनी म्हटलं, मी तुमच्याशी मोठा भाऊ म्हणून सन्मानाने वागतो, त्यामुळे तुम्हीही सन्मानाने वागायला पाहिजे, नाहीतर कोणाचे कपडे कसे उतरवायचे हे मला चांगलं माहिती आहे. पटोले यांच्या प्रतिक्रियेतून अनेक मुद्द्यांवर रोखठोक भाष्य करण्यात आलं. या वादविवादामुळे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची लढत अधिकच रंगतदार होणार हे निश्चित आहे. निवडणूक कोणाच्या पारड्यात जाते लवकरच स्पष्ट होईल. मात्र राजकीय शाब्दिक रणसंग्रामानं परिसराचं राजकीय तापमान नक्कीच वाढवलंय. प्रफुल्ल पटेल या जिल्ह्यात आले. त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. मीडियाला पण त्यांनी सांगितलं की आम्ही चिल्लर लोकांच्या बद्दल बोलत नाही, आम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. या जिल्ह्यात शेतकरी हा जो वर्ग आहे, मी स्वतः शेतकरी आहे, शेतकरी हा चिल्लर असेल तर मग शेतकऱ्यांना मतं मागायचा अधिकार यांना काय आहे? शेतकरी हा इमानदार आहे. शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो म्हणून तुम्हाला जेवायला तरी 2 टाईम भेटतो. त्याच्या काय पैसे खाऊन जगले नसते तुम्ही लोक. आणि दुसरं, जे इमानदार असतात त्याला चिल्लर म्हटलं जात नाही. आज जे काही विमान घोटाळा जो झाला आणि 2011 आणि 12मध्ये जो एजीचा ऑडिट पॅरा आला, त्याच्यामध्ये या घोटाळ्यामध्ये कोण सामील आहे हे त्याच्यात स्पष्ट झालेलं आहे. आणि अहमदाबादमध्ये परवा विमान जे क्रॅश झालं ते कोणाच्या काळात विमान घेतलं गेलं होतं त्याची माहिती त्यांनी द्यावी ना. आणि टाटाचा CEO तो फक्त 3 मिनटं त्या झालेल्या दुर्घटनेबद्दल बोलत होता. पण हे जे ज्यांना काही हे तज्ज्ञ नाहीत त्याचे, त्यांना माहिती नाही, हे पण त्यावेळेस त्यांनी विमान घेतलं आणि या विमानाचं पाप आपल्या अंगावर येऊ नये म्हणून हे 30-30 मिनटं प्रत्येक मीडियाच्या समोर बोलत होते. काय गरज होती? म्हणून तुमच्यामध्ये दम असेल, तुम्ही बेईमानी केली नसेल तर तुम्ही तो एजीचा ऑडिट पॅरा 11-12चा तो जनतेच्या समोर दाखवावा. आणि हे सगळं वाचवण्यासाठी ज्या काँग्रेसने यांना मोठं केलं त्या काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेले. भाजपसोबत त्यांनी साठगाठ केली आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आहे. ज्या लोकांमध्ये इमानदारी नाही तो माणूस चिल्लर असतो आमच्यासाठी, हे आमचं त्यांच्यासाठी उत्तर आहे. आणि म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो, एक मोठा भाऊ म्हणून सन्मान करतो. पण त्यांनी आमच्याशी सन्मानानं राहिलं नाही तर आम्हालाही कोणाचे कपडे कसे उतरवायचे असतात ते आम्हाला जास्त माहिती आहे. आम्ही पण संजय राऊताचा व्हिडिओ दाखवू शकतो, त्या पातळीवर आम्हाला जायचं नाही. पण ज्या पद्धतीनं ते वक्तव्य आमच्या विरोधात करतात त्यांनी त्याला सांभाळलं पाहिजे. नाही तर संजय राऊतापेक्षा जास्त मला बोलता येते, एवढं त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही काय 15 वर्षात 18 वर्षामध्ये या बँकेमध्ये उजेड पाडला ते सांगा. आणि सांगायचा दम नसेल तर तुम्हाला लोकांना मतं मागण्याचा अधिकार नाही. आज 10-10 लाख रुपये देऊन एक वोटरला मतं विकत घेण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. 10 लाख रुपये एका वोटरची किंमत सुरू केली यांनी. काही वोटरजवळ हे गेलेत, काही वोटरने यांचे पैसे घेतले नाहीत. पण ज्या पद्धतीनं पैशानं 10-10 लाख रुपये त्याची किंमत लावून हे वोट घेतात आहेत, याचा अर्थ यांना बँक विकायची आहे, शेतकऱ्यांच्या सगळ्या व्यवस्था संपवायच्या आहेत आणि लोकांना विकत घेऊन त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं आहे. हा त्याचा खरा विचार या राष्ट्रवादी आणि भाजपचा आहे. आणि म्हणून मी शेतकऱ्यांना आवाहन करेन, जे कोणी वोटर आहेत त्यांना मी आवाहन करेन की यांच्या लालचीत फसू नका. ज्यांनी ही सगळी व्यवस्था सकारात्मक संपवण्याचं मानसिकता बनवलेली आहे. हम भी यही चाहते हैं, हम भी किसी व्यक्तिगत इस पर जाना नहीं चाहते. लेकिन कल बड़े भाई ने जिस तरह से वक्तव्य किया उसका जवाब देना ही पड़ेगा. और मैं पब्लिक से चुन के आता हूँ, मैं किसी के पीछे के दरवाजे से नहीं गया.
जो पीछे के दरवाजे से जाते हैं वो गोंदिया की पार्सल, एक वहाँ की नागपुर की पार्सल, और ये तो पीछे के दरवाजे के लोग हैं। और इनने अभी मेरे विधानसभा के चुनाव में खुद चुनाव लड़े जैसे वहाँ पर प्रचार किया, हर गली गली में घूमे। मैं तो था ही नहीं वहाँ, मैं तो महाराष्ट्र में प्रचार कर रहा था, मैं महाराष्ट्र में प्रचार कर रहा था। तुम भी मेरे को नहीं हरा सके, ठीक है, लीड कम कर लिया। लेकिन मेरा सवाल ऐसा है कि मैंने शुरुआत मैं मेरे बोलते समय ये कहा कि मैं उनका रिस्पेक्ट रखता हूँ, लेकिन वो अगर किसी को गलत बोलेंगे, मुझे बोलेंगे, मेरे को चिल्लर बोलेंगे, तो मैं चिल्लर नहीं हूँ, मैं ठोक हूँ। मैं किसी जैसे पीछे के दरवाजे से चुन के नहीं जाता हूँ। तो उन्हें अगर वो संभाल के बात करेंगे मैं करूँगा। तो मैं संजय राउत का भी वीडियो दिखा के उससे भी ज़्यादा जा सकता हूँ, मेरे पास ज़्यादा मालूमात है, संजय राउत के पास कम है।